बघा आता लक्ष द्या, इथं आपल्याला काय करावं लागेल, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, समीकरण 2 आणि समीकरण 1 यांची काय करायची आपल्याला तुलना करायची. काय लिहिता येईल आपल्याला, बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 आणि 2 ची काय करायची तुलना. त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल, ए किती मिळणार आहे, ए एक्स वर्गाला कोणी गुणले ए न, इथं कोणी गुणले 5, मग याची किंमत किती आली 5. बाळांनो लक्ष द्या, इथे एक्स ला कोणी गुणले बी न, इथं कोणी गुणले 4, मग बी ची किंमत किती आली 4. त्यानंतर सांगा सी बरोबर किती येणार वजा 7. आलं लक्षात, ए ची किंमत आली 5, बी ची किंमत वजा 4, सी ची किंमत किती आली वजा 7. पुढं पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला, बी वर्ग वजा 4ac. सांगा बी चा वर्ग म्हणजे, आणखी एक सोपं सांगतो तुम्हाला, लक्ष द्या, बी चा वर्ग आहे का नाही, इथं कंसाचा वर्ग करायचा, वजा 4 लिहायचं, ए साठी एक जागा ठेवायची आणि सी साठी एक जागा ठेवायची, म्हणजे गोळ होणार नाही. सांगा बी चा वर्ग म्हणजे कुणाचा, वजा 4 चा वर्ग, वजा 4, ए ची किंमत 5 आणि सी ची वजा 7. वजाचा वर्ग काय होणार अधिक 4 चा वर्ग 16 वजा वजा 4 पंचे 20 आणि 20 सत्ता 140. किती येणार 140. बरं 140 आणि 16 किती आलं 156. किती आलं 156. परत काय करायचं बाळांनो, दोन्ही काय करायचं दोन्ही. मग 2 गुणुले ए ची किंमत टाकायची, ए किती आहे 5, बे पंचे 10. समजलं. बर आता हे झाल्यानंतर बाळांनो इथं काय घ्यायचं आपल्याला, एक्स काय घ्यायचंय एक्स काय येणार आहे वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. सांगा वजा बी, बी ची किंमत किती वजा 4 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac किती आहे 156 भागिले 2a 10 किती आहे 10. पुढं वजा वजा अधिक 4 बरोबर. आता 156 ची फोड अशी करायची आपल्याला की ज्याचं वर्गमूळ निघणार आहे. कोणती फोड होईल सांगा, 156 त्याची दुप्पट किती, सॉरी निमपट. 156 ला जर भागलं तर 78 दुने 156 आहे ना, 78 दुने 156 आणि 78 च्या निम्म 39 ना 39. मग 4 गुणुले 39 केलं समजा आपण, किती येते बघा बरं, 4 गुणुले 39. मग काय होणार इथं 4 9 36, 8 4 3, 4 3 12 3 15 बरोबर आहे. म्हणजे 156 ची फोड काय झाली 4 गुणुले 39 भागिले किती 10. नीट लक्ष द्या. बरोबर तसंच हे 4 हा अधिक वजा या 4 चं वर्गमूळ किती आलं 2, वर्गमुळात किती राहिलं 39 भागिले किती आलं बाळांनो 10. आता तुम्ही काय करू शकता बघा, इथं 2 गुणुले 2 आहे थोडक्यात कळलं, आणि हे 10 म्हणजे काय बाळांनो 2 गुणुले 5 आहे बरोबर. मग आता याच्यामध्ये कॉमन काय निघू शकतं, इथं 2 आहे इथं 2 आहे, मग 2 कॉमन निघते का नाही बरोबर. यातलं 2 कॉमन काढलं तर काय राहणार 2 अधिक वजा वर्गमुळात काय राहिलं 39 आणि भागिले 10 म्हणजे कोण आहे 2 गुणुले 5. मग त्यातला 2 मी बाजूला लिहिला आणि 5 बाजूला लिहिलं तर काय होणार 2 ला 2 कॅन्सल बरोबर. मग आता राहिलेली संख्या बघा, एक्स बरोबर काय राहिलं 2 अधिक वजा वर्गमूळ 39 छेद काय आलं 5. एकदा प्लस टाकलं की एक रूट मिळेल, म्हणजे 2 अधिक वर्गमूळ 39 छेद 5 बरोबर. आणि परत वजा टाकलं की दुसरं रूट मिळेल, वर्गमूळ 39 छेद 5. एक रूट काय आलं बाळांनो, एक्स बरोबर 2 अधिक वर्गमूळ 39 छेद 5 आणि दुसरं रूट काय आलं 2 वजा वर्गमूळ 39 छेद 5.